नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे TET 2026साठी मित्रांनो आपण आज जे की मराठी व्याकरण प्लस परिसर अभ्यास ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, या आपल्या आजच्या व्हिडिओच्या मार्फत तुमचे मराठी व्याकरणचे 30 प्लस परिसर अभ्यासचे 30 बघा असे टोटल मित्रांनो बघा जे की तुमचे 60 गुण या ठिकाणी फिक्स होणार आहेत। आणि मित्रांनो बघा, या ठिकाणी मी तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो, या ठिकाणी गॅरंटी मी तुम्हाला देत आहे की मित्रांनो हे बघा आपले संपूर्ण प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेमध्ये हे पाहावयास मिळणार आहेत। म्हणून आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे मित्रांनो, या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल तर बघा आपल्या चॅनलला मित्रांनो तुम्ही आत्ताच सबस्क्राईब मात्र नक्कीच या ठिकाणी करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? आता मित्रांनो, शिरडोकी पीक धान्य मिलन मिटणे सलील पाणी। तर यापैकी मित्रांनो बघा जी क्रमांक शिरडोकी ही जी मित्रांनो बघा जी की जोडी आहे ही मित्रांनो चुकीची जोडी आहे। कारण मित्रांनो बघा, जर ठिकाणी शिर शिर ह्या मित्रांनो बघा जी ठिकाणी बघा जी की दुसरी विलांटी आहे। आणि मित्रांनो या शब्दाचा अर्थ हा बघा जी की रक्तवाहिनी असा होतो। त्यामुळे मित्रांनो बघा ही जी पहिली जोडी आहे ती मित्रांनो बघा जी की चुकीची आहे। ओके, याच्यासोबत पीक म्हणजे धान्य करेक्ट आहे, मिलन म्हणजे मिटणे हे देखील करेक्ट, सलील म्हणजे पाणी हे देखील करेक्ट आहे। ओके, तर मित्रांनो जे की बघा क्रमांक शिर म्हणजे डोकी ह्या आपल्या प्रश्नाचं बघा जे की योग्य उत्तर म्हणजे चुकीची जोडी असणार आहे। ओके, दुसरा प्रश्न, आता पुढीलपैकी कोणता दंत्य वर्ण नाही? वर्णन नाही बघा, तर मित्रांनो फक्त वर्ण नाही असा प्रश्न आहे। तर यापैकी मित्रांनो बघा जे की बघा क्रमांक ब हा जो मित्रांनो बघा आहे वर्ण हा बघा जे ठिकाणी दंत्य मित्रांनो वर्ण्य नाही। ओके, जर बघ मित्रांनो याला सोडलं तर थ द आणि ल हे तीनही मित्रांनो बघा वर्ण हे बघा जे की दंत्य वर्ण आहेत। ओके, लक्षात ठेवा। तर मित्रांनो जे की बघा क्रमांक ब जर मित्रांनो हे जे आपले बघा जे की मित्रांनो प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे। ओके, लक्षात ठेवा। आता मित्रांनो बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत हे संपूर्ण प्रश्न मित्रांनो पाठांतर मात्र तुम्ही नक्कीच करून घ्या। ओके, पुढचा प्रश्न, शब्दाला र व्यंजन जोडणाऱ्या एकूण किती पद्धती आहेत? मित्रांनो बघा, शब्दाला र हे व्यंजन जोडणाऱ्या एकूण किती पद्धती आहेत? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की 4 पद्धती आहेत। ओके, त्यातला जसं की मित्रांनो बघा आपण कुऱ्हाड, कुऱ्हाडमध्ये र जोडतो। दीर्घमध्ये आपण जे की मित्रांनो बघा कुऱ्हाड कुऱ्हाड। ओके, याच्यामध्ये आपण या ठिकाणी र या ठिकाणी जोडलं। पुन्हा दीर्घ, समजा दीर्घ म्हटलं मग पुन्हा या ठिकाणी बघायचं की दीर्घ या ठिकाणी आपण र जोडलं वरी। पुन्हा क्रम क्रम आपण या ठिकाणी मित्रांनो जे की बघा र जोडल्या। ओके, अशा प्रकारे मित्रांनो बघायचे की आपण 4 पद्धतीने बघायचे की मित्रांनो या ठिकाणी र हे व्यंजन बघायचे की आपण शब्दाला जोडू शकतो। ओके, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, कृष्णार्पण। मित्रांनो कृष्णार्पण या शब्दात एकूण किती स्वर व व्यंजने आहेत? तर मित्रांनो बघा कृष्णार्पण या शब्दामध्ये मित्रांनो बघा की टोटल एकूण किती स्वर आणि व्यंजने आहेत? तर याची पहिला करू आपण फोड या संधीची। ओके, जर आपण समजा या जर संधीची फोड केली तर ती कशी तयार होते? क्रू। मग क्रू कसं तयार झालं, तर सुरुवातीला आलं क, मग त्याच्या बाद आलं रू, असं झालं क्रू। ओके, पुन्हा श्न श न आ। ओके, कृष्णा झालं। पुन्हा प प प म्हणले ना, मग पुन्हा र म्हणलं, पुन्हा र आले ना म्हणून पुन्हा र वर घेतल्या। मग पुन्हा पच्या बाद पुन्हा पुन्हा अच्या बाद पुन्हा हे न आहे आणि नच्या बाद या ठिकाणी न आहे आणि नच्या बाद पुन्हा आलं। ओके, तर असे बघा टोटल एकूण किती क 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 कोणते? क रू श न आ र प आणि न आणि शेवटी अशी बघायची की मित्रांनो टोटल स्वर व व्यंजने बघायची की मित्रांनो 10 आहेत। म्हणजे बघायची की क्रमांक मित्रांनो ड बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे। ओके, पुढचा प्रश्न बघा, संसस्थ खडाम। मित्रांनो संसस्थ खडाम हे नाटक कोणी लिहिले? तर बघा संसस्थ खडाम हे मित्रांनो नाटक हे बघा जी की क्रमांक विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रांनो लिहिलेलं आहे। पुन्हा
अक्षय ऊर्जा दिवसाचा संबंध जर 20 ऑगस्टची असेल तर प्रश्नचिन्हाचा संबंध 22 मार्च रोजी. म्हणजे जर अक्षय ऊर्जा दिवस हा 20 ऑगस्ट दिवशी साजरा केला जातो तर 22 मार्च दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो तर तो म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब जागतिक जल दिवस. ओके, पुढचा प्रश्न. आता जेव्हा मी जात चोरली होती मित्रांनो, जेव्हा मी जात चोरली होती या साहित्याचे लेखक कोण आहेत तर बघा या साहित्याचे मित्रांनो लेखक हे बघा जी की क्रमांक क बाबूराव बागुल हे आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा गणेश चतुर्थी हा सण कोणत्या मराठी महिन्यात साजरा केला जातो तर मित्रांनो गणेश चतुर्थी हा जो मित्रांनो सण आहे हा बघा जी की क्रमांक ड बघा भाद्रपद मित्रांनो या बघा जी की मित्रांनो आपल्या मराठी महिन्यामध्ये साजरा केला जातो. ओके, पुन्हा खालील समूहदर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखा किंवा निवडा या प्रकारचा तुम्हाला मित्रांनो प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ओके, तर बघा माशांची धिंड, केवड्याचे बन, उंटांचा तांडा, नारळाची पेंड. तर मित्रांनो बघा यापैकी जी चुकीची जोडी आहे तर ती मित्रांनो आहे बघा जी की क्रमांक अ माशांची धिंड ही. ओके, लक्षात ठेवा. झीला सोडलं केवड्याचे बन करेक्ट आहे, उंटांचा तांडा हे देखील करेक्ट आहे आणि नारळाचे पेंड हे देखील करेक्ट आहे. म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक अ माशांची धिंड हे बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे चुकीची जोडी आपली असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. आता ख आणि झ मित्रांनो या वर्णांना काय म्हणतात तर या वर्णांना मित्रांनो बघा जी की क्रमांक ब महाप्राण म्हणतात. तर महाप्राण काय म्हणतात मित्रांनो जर एखाद्या शब्दामध्ये जर हेच हे अक्षर येत असेल. ओके, आता याला करू आपण इंग्रजीमध्ये कन्वर्ट. जसं की ख आहे ना के हेच आपण असे अशा प्रकारात जर म्हटलं तर बघा केच्या बाजू ठिकाणी हेच आलंय म्हणून मित्रांनो बघा जे की या ठिकाणी हे वर्ण जे की महाप्राण वर्ण आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते आहे ते ओळखा. तर मित्रांनो बघा आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य हे बघा जे की प्रत्येकाने आपणाला राष्ट्रभक्त मानलं पाहिजे. ही माझी टोपी आहे, आपण आमच्याकडे उद्या याल का, की तू उद्या शाळेत येणार नाही. तर मित्रांनो बघा यापैकी आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य हे बघा जे की क्रमांक अ प्रत्येकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे हे बघा जे की मित्रांनो आत्मवाचक जे की मित्रांनो बघा सर्वनाम असलेले वाक्य आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. ज्यांच्याविषयी बोलायचे आहे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय करतात तर मित्रांनो बघा ज्यांच्याविषयी बोलायची आहे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना जे की बघा क्रमांक ब मित्रांनो तृतीय पुरुषवाचक सर्वनामाचा जे की मित्रांनो या ठिकाणी वापर केला जातो किंवा उपयोग या ठिकाणी जे की केला जातो. ओके, जे की बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुन्हा आता मित्रांनो बघा एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो तर ती म्हणजे काय TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला 5000+ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 0007 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला नंबरच्या या ठिकाणी बघा व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करायचे. ओके, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही बघायचे की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही PDF अवेलेबल करून देणार आहोत जे की मिळवून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच घ्या. कारण मित्रांनो बघा मोस्ट बघा TET साठीचे मित्रांनो मोस्ट MCQ PYQ मित्रांनो बघा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ॲड केलेले आहेत. म्हणून वेळ लावू नका, एकदम मित्रांनो बघा कमी वेळेत जास्तीत जास्त तुम्ही मित्रांनो जे ठिकाणी अभ्यास करू शकता. म्हणून आता वेळ लावू नका, वेळ खूप कमी आहे. येत्या मित्रांनो जवळपास 23 जून रोजी बघा मित्रांनो आपली जी की या ठिकाणी TETची एक्झाम होणार आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला आत्ताच एक नवी दिशा द्या मित्रांनो, एक नवी वळण द्या. ओके, पुढचा प्रश्न. मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो बघा मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार हा बघा जी की क्रमांक अकर्मक हा आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा सर्व काळी सर्वत्र सत्य असणारे विधान नेहमी कोणत्या काळात केली जाते तर मित्रांनो सर्व काळी सर्वत्र सत्य असणारे विधान हे नेहमी बघा जी की क्रमांक ड वर्तमान काळात केलं जातं. ओके, पुन्हा खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता आहे तर मित्रांनो बघा यापैकी अर्धविराम हा बघा मित्रांनो जी की बघा क्रमांक अ हा आहे. ओके, आता याच्या बाद 2 नंबरचं प्रश्नचिन्ह
क नंबरचं आहे बघा जे की उद्गार आणि हे आहे पूर्णविराम. ओके, लक्षात ठेवा. तर अर्धविराम मित्रांनो जे की बघा क्रमांक या ठिकाणी हे चिन्ह असणार आहे या प्रकारचं. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा आता अग्नी या शब्दाचे पुढीलपैकी किती समानार्थी शब्द आहेत? तर अनिल, पावक, वन्ही, विश्व, विस्तव, वेशांवर, वितान, राजीव, विवंचना, क्षिती, अनन, विस्मय की आमोद. तर यापैकी मित्रांनो बघा अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द अनिल, पावक, वन्ही, विस्तव, वेशांवर आणि वितान. मित्रांनो बघा म्हणजे जे की बघा जवळपास किती फक्त 5 मित्रांनो बघा जे की अनिल, पावक, वन्ही, विस्तव आणि वेशांवर. मित्रांनो बघा हे 5 बघा जे की या ठिकाणी अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब 5 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, याच्या समोरचा वेश्वांवर वितानपासून ते अमोदपर्यंतचा एकही मित्रांनो शब्द हा अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. ओके, अनिल, पावक, वन्ही, विस्तव आणि वेशांवर लक्षात ठेवा. ओके, वेश्वांवर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दात विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे? तर मित्रांनो खालीलपैकी कोणत्या शब्दांमध्ये विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे? जसं की मीठ भाकर, राजकन्या, ग्राह्याग्राह्य की निळखंड. तर मित्रांनो बघा यापैकी जे की बघा क्रमांक ब ग्राह्याग्राह्य ही जी मित्रांनो बघा शब्द आहे ही जी की बघा मित्रांनो जी की विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. ओके, जी की बघा क्रमांक मित्रांनो क आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे अप्पलपोटा म्हणजे काय? तर मित्रांनो बघा अप्पलपोटा म्हणजे जी की बघा क्रमांक ड खूप खाणारा असा आहे. पुन्हा एका आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना काय म्हणतात? तर मित्रांनो एका आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना म्हणतात जी की बघा क्रमांक अ सहोदर. ओके, लक्षात ठेवा. जसं की बहीण भाऊ किंवा 2 भाऊ किंवा 2 बहिणी. पुन्हा आख्यायिका. मित्रांनो आख्यायिका या शब्दाचा अर्थ काय होतो? तर मित्रांनो आख्यायिका या शब्दाचा अर्थ हा बघा जी की क्रमांक ब पुराणकथा हा होतो. पुढे मूठ दाबणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर मूठ दाबणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ म्हणजे जी की बघा क्रमांक अ लाच घेणे असा होतो. पुन्हा कांदा पडला पेवात, पिस्ता हिंडे गावात ही म्हण कोणत्या बोलीतील आहे? तर मित्रांनो कांदा पडला पेवात, पिस्ता हिंडे गावात ही म्हण बघा जी की क्रमांक ब वऱ्हाडी मित्रांनो या भाषेतील आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला या म्हणीचे विरुद्धार्थी म्हण ओळखा. तर जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला या म्हणीचे विरुद्धार्थी म्हण ज्ञानतितेमान असा होतो. जी की बघा क्रमांक क आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुन्हा हकीकत हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर मित्रांनो हकीकत हा जो शब्द आहे हा मित्रांनो बघा जी की क्रमांक ड फारसी भाषेतून मित्रांनो आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. पुन्हा आपल्या आई वडिलांना पत्र लिहिताना कोणता आदरार्थी शब्द वापरतात? तर मित्रांनो आपल्या आई वडिलांना पत्र लिहिताना बघा जी की क्रमांक अ तीर्थरूप हा जो मित्रांनो बघा शब्द आहे बघा हा शब्द आदरार्थी शब्द या ठिकाणी वापरला जातो. ओके, जी की बघा क्रमांक अ तीर्थरूप हा आदरार्थी शब्द आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुन्हा 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर मित्रांनो बघा हा प्रश्न आत्ता नोट डाऊन करून घ्या कारण मित्रांनो 100% बघा हा प्रश्न बघा की परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे. ओके, तर 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मित्रांनो बघा जी की क्रमांक ब 135वी जयंती मित्रांनो आपल्या भारतामध्ये बघा जी ठिकाणी भारतात साजरी करण्यात आली होती. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो जी की बघा क्रमांक ब 135वी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संस्थापक सर सय्यद अहमद खान नाहीत? तर मित्रांनो ॲग्लो मुस्लिम कॉलेज आहेत, सायंटिफिक सोसायटी याचे पण आहेत, डेक्कन एज्युकेशन सोसायटी याचे नाहीत. ओके, याला सोडलं मोहम्मदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजचे देखील ते संस्थापक आहेत. म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक क डेक्कन एज्युकेशन सोसायटी बघा जी की आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर म्हणजे बघा जी की यांनी स्थापन न केलेली ही संस्था आहे. ओके, तर लक्षात ठेवा मित्रांनो जी की बघा क्रमांक क
डेक्कन एज्युकेशन सोसायटी बघा आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे. पुन्हा 1971 मध्ये भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धादरम्यान कोणत्या देशाची निर्मिती झाली? मित्रांनो 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं. त्या युद्धादरम्यान मित्रांनो बघा जे की आपल्या जे की बघा क्रमांक ड बघा जे की भारताच्या शेजारी असलेलं बांगलादेश या देशाची बघा जी की मित्रांनो ठिकाणी निर्मिती झाली होती. ओके. पुन्हा खालीलपैकी कोणते पुस्तक लोकमान्य टिळक यांनी लिहिले नाही? इंडियन फिलॉसॉफी, गीता रहस्य, ओरायन की द आर्टिक होम इन द वेदाज. तर यापैकी मित्रांनो बघा इंडियन फिलॉसॉफी ही जे मित्रांनो पुस्तक आहे हे बघा जे की लोकमान्य टिळक यांनी मित्रांनो लिहिलेलं नाही, म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. ओके. पुढचा प्रश्न. तर अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर बसविले अशा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा अकबरानं आग्र्याजवळ मित्रांनो बघा जे की क्रमांक ब फतेहपूर सिक्री हे जे मित्रांनो शहर आहे बघा जे की या ठिकाणी बसविलेलं होतं. ओके. पुन्हा खालीलपैकी कोणते विधान महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी निगडीत आहे? तर बघा पहिलं काय करतो विधान वाचवतो. महात्मा फुले यांनी ईश्वराला निर्मिक नाही सॉरी थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे बघा, तर नार्मिक असं आहे. ओके. तर नार्मिक असे म्हटले आहे. त्यांनी रायगडावर शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला व शिवरायांवर पोवाडा लिहिला. पुन्हा बालोपासनासाठी बघा मित्रांनो बालोपासण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. ओके. त्याच्या बाद एक मिनिट याच्या बाद काय बघा विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी दिग्दर्शन नावाचे मराठी मासिक सुरू केले. ओके. तर मित्रांनो बघा यापैकी बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जे की क्रमांक अ बघा जे की फक्त अ आणि ब या ठिकाणी असणार आहे. म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक अ आणि ब बघा जे की मित्रांनो जिथे की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके. तर मित्रांनो बघा हे बघा जे की दोन वाक्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाशी निगडीत आहेत, यांच्याशी निगडीत आहेत. ओके. तर बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा अ जे की फक्त अ आणि ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुन्हा FTZ चे विस्तारित रूप काय आहे? तर मित्रांनो FTZ चं विस्तारित रूप हे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब फ्री ट्रेड झोन असं मित्रांनो बघा जे की याच्या ठिकाणी विस्तारित रूप आहे. पुढे छत्तीसगड या राज्याचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा छत्तीसगड या राज्याचा राज्यपक्षी हा बघा जी की क्रमांक हिल मैना हा आहे. ओके. पुढे जीन पियाजे यांच्या मते बालकांच्या विकासाचे एकूण किती टोपी नाही तर टप्पे आहेत? तर मित्रांनो बघा जीन पियाजे यांच्या मते बालकांच्या विकासाचे एकूण किती टप्पे आहेत? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड 4 टप्पे आहेत. ओके. मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे बघा PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. म्हणून मित्रांनो बघा लगेच वही पेन घ्या, संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर मात्र तुम्ही या ठिकाणी नक्कीच करून घ्या. ओके. पुढचा प्रश्न. पुढे खालीलपैकी कोणती अध्ययन पद्धती बालकेंद्रित आहे? तर मित्रांनो बघा अध्यापन आहे बघा. तर बघा खालीलपैकी मित्रांनो बघा जी प्रकल्प ही पद्धती आहे मित्रांनो ही बघा अध्यापन पद्धती जे की बालकेंद्रित आहे. ओके. पुढचा प्रश्न. पुन्हा समावेशक मित्रांनो बघा समावेशक शिक्षण म्हणजे काय? तर समावेशक शिक्षण म्हणजे बघा जे की क्रमांक ब सर्व विद्यार्थ्यांना एकत्र शिक्षण देणे असा त्याचा अर्थ होतो. पुन्हा बालकांचा विकास मित्रांनो बालकांचा विकास कोणत्या घटकावर अवलंबून असतो? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अनुवांशिकता आणि त्यांचं बघा जे की वातावरण. ओके. ते कोणत्या वातावरणात असतात आणि मित्रांनो अनुवांशिकता हे बघा जे की दोन घटकांवर मित्रांनो बघा जे की बालकांचा विकास हा अवलंबून असतो. पुढे बघा लेव्ह वायगॉटस्की मित्रांनो लेव्ह वायगॉटस्की यांच्या मते ZPD म्हणजे काय? तर ZPD म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड झोन प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. ओके. लक्षात ठेवा मित्रांनो झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट लक्षात ठेवा. ओके. जी की मित्रांनो बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे एक मिनिट थोडंसं इश्यू आहे. पुन्हा थारू जमात मुख्यतः कोणत्या राज्यांमध्ये आढळून येते किंवा कोणत्या राज्यात आढळते? तर मित्रांनो बघा थारू ही जी बघा जमात आहे ही बघा जी की प्रामुख्याने
उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. हां, नॅशनल लेव्हल ॲडव्हान्स्ड ॲग्रिकल्चर फेस्टिवल 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? तर मित्रांनो बघा हा जो फेस्टिवल 2026 आहे हा बघा जी की क्रमांक ब मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा जी ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढे अनुस्करा घाट कोणत्या मार्गावर लागतो? तर मित्रांनो अनुस्करा हा जो घाट बघा जी की क्रमांक अ कोल्हापूर ते राजापूर या मित्रांनो बघा जी की मार्गावर हा घाट लागतो. पुन्हा सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो बघा सिद्धेश्वर हे जे धरण आहे बघा जे की मित्रांनो दक्षिण पूर्णा या नदीवर आहे. ओके, दक्षिण आहे त्याच्याबाद पूर्णा टाकायचं राहिलेलं आहे बघा मित्रांनो. तर दक्षिण पूर्णा या नदीवर मित्रांनो बघा जे की सिद्धेश्वर या नावाचं धरण आहे. ओके, पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था किंवा केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ही बघा जी की क्रमांक पुणे मित्रांनो बघा जी की या ठिकाणी आहे. ओके, 44वा हळबा ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा हळबा ही जी आदिवासी जमात आहे ही बघा जी की क्रमांक ड गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा जी की आहे किंवा आढळून येते असं बघा जी की मित्रांनो आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुन्हा खालीलपैकी कोणते पैठण या शहराचे वैशिष्ट्य नाही? तर मित्रांनो येथे समर्थ रामदासांचे जन्मस्थान आहे, येथे एकनाथ महाराजांची समाधी आहे, हे गोदावरी नदीकाठीचे शहर आहे, हे सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. तर मित्रांनो बघा यापैकी बघा जी की क्रमांक अ येथे समर्थ रामदासांचे जन्मस्थान आहे, हे बघा जी की पैठण या शहराचे मित्रांनो वैशिष्ट्य नाही. ओके, याला सोडलं ब आणि क आणि ड ही तीनही मित्रांनो बघा या शहराचे वैशिष्ट्य आहेत. म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. 46वा महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आले? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक ब रायगड आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही? बियास, झास्कर, शारदा की गिलगिट? तर मित्रांनो बघा यापैकी ही जी शारदा ही नदी आहे मित्रांनो ही शारदा या नदीची मित्रांनो बघा जी की या ठिकाणी सिंधू या नदीची मित्रांनो बघा उपनदी ही बघा जी की क्रमांक क शारदा ही या ठिकाणी नाही. ओके, जर हिला सोडलं गिलगिट, झास्कर आणि ही जी बियास मित्रांनो आहेत बघा हे तीनही बघा जी की सिंधू या नदीच्या उपनद्या आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा 48वा बघा खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण हिमाचल प्रदेश राज्यातील नाही? तर बघा शिमला, डलहौसी, मंडी की सोनबर्ग? तर यापैकी मित्रांनो बघा ही जी सोनबर्ग ही जी मित्रांनो आहे थंड हवेचं ठिकाण हे बघा जे की हिमाचल प्रदेश राज्यातलं नाही, तर हे बघा जे की जम्मू काश्मीर मित्रांनो बघा जम्मू काश्मीर या ठिकाणचं आहे. ओके, जर याला सोडलं सिमला, डलहौसी आणि मंडी मित्रांनो हे तीनही थंड हवेची ठिकाणं बघा जे की हिमाचल प्रदेश या राज्यातील आहेत. ओके, पुन्हा मल्लिका ही जात कशाची आहे? तर मित्रांनो मल्लिका ही जी जात आहे मित्रांनो बघा जी ही आहे आंबा या फळ पिकाची. ओके, शेवटचा प्रश्न महामार्ग क्रमांक 6 कोठून कुठे जातो? या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि बाकी जर समजा तुम्हाला ठिकाणी आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना आत्ताच्या आता आपल्या हा आजचा जो काही भाग आहे या ठिकाणी शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.